या गावची ग्रामदेवता, उंचावर बसून सर्व पंचकृषीचं रक्षण करणारा घोडेबोक, आपल्या वडिलांसारखा आपल्याला जपणारा गिरोबा, या सगळ्यांना मी प्रथमतः नमन करतो. 1999 साली माझी या शाळेतून बदली झाली. जाताना मी विचिंत मनाने गेलो, कारण एकाही ग्रामस्थाने माझी दखल घेतली नाही. ही एक चेहरा माझ्या मनामध्ये असणारं शैल्य होतं. पण घोडेबोक मला कुठेतरी सांगत होता, गवडे मास्तर जरा डोकं शांत ठेव, हाही वेळ निघून जाईल आणि तुझे जे विद्यार्थी घडवले आहेत ते विद्यार्थी केव्हा ना केव्हा तरी तुला पेटराटीवाडी शाळेमध्ये पुन्हा बोलव. तो योगायोग आज आला. 1999 नंतर माझी जी बदली झाली ती कशी झाली हे मला अजूनही समजलेलं नाही, कारण मला 2-3 वर्ष झाली होती सावंतवाडी तालुक्यात घेऊन. कोणी केली, नंतर असं समजलं की तत्कालीन केंद्र प्रमुख आज ते आपल्या हयात नाही, शरद साळगावकर यांनी ते केले. आणि माझी ज्यावेळी देवगडला बदली झाली तेव्हा स्वतः ते आमच्या घरी आले होते. गवडेकुटी तुमची बदली देवगडला झाली असू द्या. तर अशा प्रकारच्या अनेक गोष्टी ज्या ह्याच्यामध्ये घडलेल्या आहेत. मी या शाळेमध्ये जेव्हा आलो तेव्हा माझी जी लहान लहान चिमणी पाखरं, आता त्यांना ओळखता येत नाही, त्यांना चिमणी पाखरं झालेली आहे. मी त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला. माझं शिक्षण कसं होतं, विनोदातून मी शिकवलं जातं. मी कधीही मुलांना मारलं नाही, आत्मविश्वास मुलांना दिला. आणि आताही पोरं ती माझ्यासमोर उभं ती शीतल गावडे आहे, बघा आता हसते. आता नंतर आमचा ज्योतिका पती हिला मी चिडवायचो. तर अशा प्रकारचे टोपण नावाने मी घडून ज्या शिक्षणामध्ये रंजकता जशी असेल ते आणण्याचा मी प्रयत्न करायचो. तुम्हाला माहित असेल या गावाचा माझा मोठा वाटा आहे. 1974 पासून मी ह्या गावामध्ये आहे. मी आणि रेडकर गुडी, मी नाईकवाड्यामध्ये आणि रेडकर गुडी घोडेबोकामध्ये एका फाटक्या वाड्यामध्ये बसून सुद्धा आम्ही मुलांना शिकवलेलं आहे. रेडकर गुरुजींनी घोडेबोकमध्ये आणि मी दत्त मंदिरमध्ये शाळा आम्ही तयार केली. नाईकवाड्याची घोडेबोकाची शाळा रेडकर गुरुजींनी निर्माण केली. तो इतिहास जुना झाला, जरी इतिहास जुना झाला तरी आठवणी त्याच्या ताज्या आहेत. तर या ठिकाणी या शाळेला मोठी अशी परंपरा आहे. वाटाप्पा गुरुजी, वाटाप्पा साळगावकर या शाळेचे पहिले हेडमास्टर होते. संतोषींना ते माहीत असेल कदाचित. त्याच्यानंतर बुबा राणी, तोर परंपरा. मना प्यारे त्यांनी ते हे केलंय ते बरोबर आहे. अवलिया माणूस होता तो, स्वतः लेखक होता, एक नाटककार होता. ज्या वाड्यामध्ये राहायचं त्या वाड्याचं निरीक्षण करून एक नाटिका तयार करायची आणि ती नाटिका शारदोत्सवच्या कार्यक्रमामध्ये ते हे करायची, पात्र उभी करायची. आणि बघता बघता सारे प्रेक्षक पोट ठेवून जातात, अरे हे आमच्याच बरे, हे आम्ही त्या दिवशी केलेला कसा मास्ताना नाही. तर अशा प्रकारची अवलिया का अजूनही त्यांची आठवण येते. भयंकर हुशार माणूस, विद्वान माणूस, पण कोरोना काळामध्ये डेट घेतली, या जगातून जायचे झाले. तर अशा प्रकारे कितीतरी गोष्टी या शाळेमध्ये आहेत. या शाळेमध्ये वाढदिवसा योजना लावून केल्या 10,000 रुपये मी गोळा केले होते सगळ्यांच्या सहकारी. आम्ही सगळं शैक्षणिक साहित्य त्यावेळी या ठिकाणी या शाळेमध्ये आणलं होतं. त्यावेळी माझे सहकारी या ठिकाणी बसलेले आहेत. जोशी मॅडम, त्याच्यानंतर गोसावी गुरुजी, नेमेकर मॅडम, या सगळ्यांना मी कधीही केव्हाही त्रास दिला नाही. हे माझे सहकारी होते पण कधीही त्रास दिला नाही, त्यांनी मला कधी हे केलं नाही. तर अशा प्रकारे गुड्या गोविंदाने आपण या ठिकाणी हे केलेलं आहोत. आणि मुलांनी सुद्धा मला चांगल्या प्रकारची साथ दिली आहे. आता आपाच्या सुपीक डोक्यातून ही भन्नाट कल्पना बाहेर पडली. कोणीतरी त्याला किडा म्हटला, पण तो किडा चांगल्या गोष्टीसाठी गेला आहे. चांगली गोष्ट घडत असेल तर तो किडा चांगला असं म्हणावं लागेल. आपल्याला मी धन्यवाद देतो, कारण आपाच्या या भन्नाट कल्पनेतून आपण सगळेजण एकत्र झालो. मला या मुलांना डोळे भरून पाहता आलं. हे काय थोडं थोडं आहे का? कारण माझा वय आज 74 वर्ष आहे. 74 वर्षामध्ये ही मुलं मला दिसली नसती, पण आपाच्या या भन्नाट कल्पनेतून ही मुलं मला परत पाहता आली, त्यांना अनुभवता आलं
त्यांना मला पाहता आलं आणि हे सगळ्या लोकांना माझ्याबरोबरचे जे शिक्षक होते त्यांनाही मला अनुभूता आली. यासारखं दुसरं भाग्य नाही. तर मी जाता जाता एवढंच सांगेल, कारण आता 2:30 वाजत झालेलं आहे, की आजचा हा कार्यक्रम इतका उत्कृष्ट आहे, तितकाच तो चांगला आहे. मनामनाला एकत्र करणारा हा कार्यक्रम, या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो. सगळ्या या माझ्या विद्यार्थ्यांचं भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि समाधानाचं जावं. त्यांनी आपल्या शिक्षकांची कधीही आठवण विसरू नये आणि त्यांनाही धन्यवाद द्यावे आणि आम्हीही त्यांना धन्यवाद देतो. या ग्रामस्थांना सगळ्यांना धन्यवाद देऊन मी हे माझं अध्यक्षीय भाषण शेवटच्या क्षणाला कंटाळलेल्या स्थितीमध्ये असलेलं पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.